मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आलो आहे सेक्टर 28मध्ये आणि मी जस्ट वायस EWAचा सॅम्पल फ्लॅटमध्ये. तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅटचा एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. तर हा माझ्या लेफ्ट साईडला हा झाला बेडरूम. तर मी बेडरूमचा व्ह्यू दाखवतो. हा बेडरूम आहे. तर इथे खिडकी आहे. खिडकीचा खाली स्पेस दिलेला आहे आणि वरती पण तुम्ही बघू शकता, वरती पण स्पेस दिलेला आहे चांगला. आणि खिडकीच्या बाजूला एक 20 एम्पियरचा स्विच आहे. हा AC साठी असेल. आणि हा बाहेरचा पण दाखवतो थोडासा. हा तिकडचा गेट दिसतोय मला. मी आता फर्स्ट फ्लोअरला आहे. हे तुम्ही बघू शकता बाहेर. बाकी हा हॉल आहे. हॉलच्या इथे नॉर्मल स्विचेस दिलेले आहे TV साठी पण आणि केबल कनेक्शनसाठी पण दिलेलं आहे. आणि इथे पण एक ACचा स्विच आहे. ACचा स्विच इथे नाही दिलं, नॉर्मल स्विच दिलेला आहे इथे पण. आणि हा विंडो आहे, हॉलचा विंडो. हा हॉलचा विंडो आहे. बाकी हे बाहेरचा नजर आहे. भरपूर लोक आले फ्लॅट बघायला. बाकी इथे स्विचेस आणि इथे एक स्विचेस बस. जे मेन डोअर आहे, मेन डोअरच्या बाजूला एक स्विच दिलेलं आहे. आणि जस्ट याच्या एंट्रन्सला म्हणजे किचनच्या एंट्रन्सला स्विच दिलेलं आहे. आणि हे बाथरूम आहे. हे बाथरूम पण WC दिलेलं आहे, टॉयलेट. ठीक आहे. हा पण छोटा वाटतोय मला. आणि हे वॉशरूम आहे, हे बाथरूम आहे. ठीक आहे. आणि हे छोटासा किचन आहे. किचन L शेपमध्ये आहे. किचनच्या इथे पण नॉर्मल 2 कनेक्शन दिलेलं आहे. एक 16 एम्पियरचा आहे आणि एक नॉर्मल स्विच 6 एम्पियरचा दिलेला आहे. इथे पण एक 16 एम्पियर आहे आणि नॉर्मल स्विचेस दिलेलं आहे. ठीक आहे. बाकी मित्रांनो, हा फ्लॅट नंबर होता 103 आणि 104. तर मी 103 मध्ये होतो. बाकी इथे एंट्रन्स आहे आणि स्टेअरने खाली जातो. मी लिफ्ट बंदच ठेवलेला आहे. बाकी हा फॉयर आहे. हे ग्राउंड फ्लोअरचा एरिया आहे. आणि हा लिफ्ट आहे. लिफ्ट पण तुम्ही बघू शकता. हा पण लिफ्ट आहे, दुसरा लिफ्ट. 2 लिफ्ट दिलेला आहे. पॅसेंजर लिफ्ट, एक स्ट्रेचर लिफ्ट आहे. बाकी इथे मीटर रूम आहे आणि पॅनल रूम लावलेला आहे. इथे पॅनल रूम आहे फायर अलार्मसाठी. आता मी जस्ट बाहेर आलो आहे. बाहेरचं वातावरण पण दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बाहेरचं वातावरण सेक्टर 28. मित्रांनो, मी आता सेक्टर 28मध्ये आहे. तो सेक्टर 28चा तुम्हाला एक सॅम्पल फ्लॅट दाखवला आणि इकडचा परिसर कसा आहे तो पण दाखवतो. एवढा तो मला नॉलेज नाही आहे कसं, म्हणजे काय इथे नेमिंग वगैरे कसं केलं आहे ते मला माहिती नाही आहे. फक्त तुम्हाला मी इकडचा परिसर दाखवतो कसा आहे. बाकी इथे तुम्ही बघू शकता. इकडचा ओव्हरव्ह्यू दाखवतो गार्डनचा. गार्डनमध्येच फिरतो आहे. हे बघा, मस्त एकदम छान. हां, इथे एक सिटिंग एरिया इथे पण दिलेला आहे. आणि वरती बघा रूफ लावला आहे. एवढा फॅसिलिटी आम्हाला पण नाही दिला आहे सेक्टर 36मध्ये, सुखसागरमध्ये. चांगला बनवला इथे, म्हणजे थोडा फ्लॅटची क्वालिटी इथे चांगला आहे. म्हणजे आतमध्ये टाईल्सचा क्वालिटी पण चांगला होता. आता मला थोडा लेट झाला, नाही तर मी पूर्ण दाखवला असता. हे बघा, हे गार्डनचा एरिया चांगला दिला आहे इथे. हे इथे चिल्ड्रन प्लेग्राऊंड आहे. आणि थोडा एक्सरसाइज करण्यासाठी एक इक्विपमेंट पण लावला इथे. तुम्हाला एक पॉईंटला उभा राहून ना एक 360 डिग्री व्ह्यू दाखवतो कसा आहे इकडचा. म्हणजे मी गार्डनमध्ये उभा राहतो. तो एक 360 डिग्री व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा आहे. हा इथे बघा एक ग्रीन बिल्डिंग आहे. परत तिथे खाली काहीच नाही, तिकडेच बंद आहे. आणि परत ब्लू बिल्डिंग आहे इथे.
ब्लू बिल्डिंग आणि ब्लू बिल्डिंगच्या इथे एक 2 गेट दिला आहे, एक इथे गेट आहे, मला वाटतं इथे एक्झिट गेट असेल. हे बघा इथे गेट दिला आहे आणि एक त्या साईडला गेट आहे. हा बघा त्या साईडला एक गेट दिलेला आहे, तो गेट तो एंट्रन्स गेट आहे. बाकी इथे चिल्ड्रन प्लेग्राऊंड आहे बघा, काय काय इक्विपमेंट दिलं आहे इथे. मस्त एकदम भारी बनवलं आहे. थोडा क्वालिटी चांगला केला आहे या बिल्डिंगमध्ये. आणि हे पण शिर्के कन्स्ट्रक्शन आहे मला वाटतं, बाहेर मार्किंग वगैरे शिर्केचा केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता गार्डनचा एरिया, सिटिंग एरिया इथे पण बघा, भारी सिटिंग एरिया इथे. हे बघा भारी एक नंबर बनवला आहे. आणि त्या साईडला अरे बा हे बास्केटबॉल कोर्ट पण आहे इथे. हे बास्केटबॉल कोर्ट आहे. हां हां चॅनल आहे. मित्रांनो एक फ्लॅट ओनर आलेला आहे इथे, जस्ट आता हा एक्सपिरियन्स शेअर करतोय यूट्यूबवरती. आम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे आम्हाला इकडे 6व्या फ्लोअरवर लागला आहे फ्लॅट. आणि हां EA04 ही ग्रीनवाली जी लास्टची बिल्डिंग आहे ती बिल्डिंग ना. हां तिकडे आम्ही बघून आलो. चांगला फ्लॅट आहे, ओके आहे, चांगला म्हणजे एक फॅमिली राहू शकते चांगली आरामात. काही प्रश्न आहे का मनात? हां प्रश्न म्हणजे थोडा अजून जरा किचनचा एरिया त्यांनी जरा मोठा द्यायला पाहिजे होता. म्हणजे गृहिणींना जे कामं करतात त्यांना जरा चांगलं स्पेशियस थोडं वाटलं असतं. नाही EW तसंच दिलं सगळ्यांना. हां तसंच आहे ना. हां म्हणजे सगळ्या लोकेशनचं तेच आहे, सेमच आहेत. पण ह्या बिल्डिंगमध्ये ना थोडा एस्थेटिकली चांगला बनवला आहे. बरोबर. हां त्याच्या क्वालिटी एवढा चांगला आमच्यापेक्षा. आता मला जे 36मध्ये लागले ना, हां तिकडे एवढा चांगला क्वालिटी नाही आहे टाईल्स. अच्छा ओके. इथे चांगलं काम केलं. कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे आणि म्हणजे त्यांनी कलर वगैरे पण चांगले दिले. आणि ते सगळे प्लेइंग एरिया वगैरे, किड्स प्लेइंग एरिया. अच्छा हे नाही आहे ना. बास्केटबॉल कोर्ट दिलाय बघा इथे. कम्युनिटी एरिया वगैरे, हा चांगला दिलाय. कम्युनिटी हॉल एरिया आहे चांगलं. इथे गार्डनिंग आहे. हां तो कम्युनिटी हॉल आहे. आम्हाला नाही दिलाय सगळे, आम्हाला नाही दिलाय. तिकडे नाही आहे ना. तिकडे काही नाही. तुमचं लास्ट इयरचं पोझिशन होतं ना? लास्ट इयरचा 2022 आहे. 22 आहे ना. अच्छा म्हणजे आहे चांगलं वाटतंय. चांगलं म्हणजे आता बघू कसं फ्युचरमध्ये कसं ती लोक हे करतील. प्रयत्न तर आहे घेण्याचा. हा फक्त इथे एकच प्रॉब्लेम आहे. आता मी 1 वर्ष राहिलो इथे, केमिकलचा वास आहे. अच्छा वास तर आहे. म्हणजे कंटिन्यूस होतो? कंटिन्यूस नाही, संध्याकाळी आणि येतो थोडा आणि सकाळी थोडा. म्हणजे नॉर्मली आपण ना जॉगिंग पण नाही करू शकत सकाळी असं परिस्थिती असतो. अच्छा केमिकलचा वास तर आहे थोडा. ते पण बोलतात फ्युचरमध्ये जाणार आहे, कंपनी शिफ्ट करणार आहे, ते बघूया आता. अच्छा म्हणजे सिडकोवाले बोललेत का? सिडकोवाले असं बोलतात. हां कारण की जर रेसिडेन्शियल एरिया आला तर ते त्या लोकांना शिफ्ट करायला लागेल. कंपनी बोलते शिफ्ट केलं आहे पातालगंगाला. अच्छा नाही जर कंपनी आहे जे बरोबर आहे ना. रेसिडेन्शियल एरिया तुम्ही ठेवणार तर केमिकल इंडस्ट्री त्यांना शिफ्ट करायला लागणार दुसरीकडे. कारण की मग रेसिडेन्शियल एरियामध्ये कोण येणार नाही राहायला. त्यांचं फ्लॅट असे तसेच पडून राहतील असं. अच्छा सेक्टर 36ला 36ला 36 37ला नाही 36ला आणि आपल्या 34ला नाही. पण 36ला तरी मेन हायवे तरी जवळ आहे. आम्हाला हायवे जवळ आहे. हायवे टच आहे. हां तिथून हायवे टच आहे एकदम हायवे टच आणि तिथून कनेक्टिव्हिटी आणि तो आता फ्लावर चालू होणार आहे तो खारघरचा. लगेच कनेक्टिव्हिटी ती आहे जवळ. 39चा पण तो बाजूलाच आहे. फ्लोअर किती आहेत त्याचे जास्त आहेत ना. हे 21 आहे काहीतरी. नाही हा 25चा आहे ना. तो काहीतरी 40चा फ्लोअर होता. नाही 40 फ्लोअर नाही. नाही 22 23चाच आहे. 22 आहे. 22 त्याच्यावर नाही. हा हे 25 पण EWS आहे ना तिकडचा. LIG मध्ये ना LIG 21 फ्लोअर 22 फ्लोअरचा आहे आणि EWS काय ते 14 फ्लोअरचा आहे. अच्छा आमच्या इथे 36ला आणि 34. त्याचा रेट काय होता तेव्हा? त्याचा रेट होता काहीतरी 34 लाख रुपये LIG साठी आणि EWSला काहीतरी 20 की 22 लाख रुपये. ओके अच्छा इथे हा 25चा आहे. मस्त 25 आहे. एवढा फॅसिलिटी पण दिला ना. हां फॅसिलिटी आहे. मी बघतो आता बास्केटबॉल कोर्ट दिला इथे. हां मस्त बनवलं बघा. हां प्रोफेशनली बनवलं एकदम. पण तेच आहे आता जेव्हा म्हणजे जर सगळं जर झालं फुल फ्लेज झाले पण किती जण खेळणार, किती जणांना जागा होईल ते पण एक डाऊटफुल आहे. इथे फ्लॅट खूप जास्त आहे आणि प्लेग्राऊंड 2100 रूम्स आहेत. 2100 रूम आहे ना. 2100 रूम्स आहेत. आम्हाला दोन गार्डन दिला तिकडे. हां EWSला LIGला. अच्छा
हा मग ते बरोबर आहे कारण की आता दिसतंय मला. आता इथे किती पोरं खेळणार किती हे ते पण एक हा, क्वेश्चन मला आहे. वाटतं की कमी पडणार आहे ही जागा. कारण की रूम्स खूप आहेत, पब्लिक खूप असणार, पब्लिक खूप असणार आहे. सगळ्या कम्युनिटीचे वगैरे लोक येणार. भरपूर येणार आहे, भरपूर लोक येणार आहे. कॉर्नर पीस. बाकी हाय ते फक्त EWS आहे ना? हा फक्त EWSचाच आहे. मला वाटलं LIG पण आहे. तो पुढे सेक्टर 29 ना तिकडे, हा तो काम वाला. चालू असेल ना? तो त्याचं काम चालू आहे, तो 2 BHK वगैरे, अच्छा अच्छा, तो का? तो 29 वाला आहे. अच्छा अच्छा, हा वरच्या लाईनला. त्याच्या डिमांड तर नाही आहे. हा म्हणजे अजून त्याचं होईल, अजून त्याचं चालू नाही झालं. ते मला पुढच्या कसं 1-2 जसं ऑडियन्स वर्षात. बोलतात तसाच व्हिडिओ बनवतोय मी. अच्छा, मला भरपूर लोकांनी बोला 28 वरती बनवा, 28 हां हां हां. म्हणून मी आज बोला बनवतो आज व्हिडिओ. अख्खी हवा वगैरे आहे, फक्त ते घेऊन टाका माझे मित्र बोलतोय. फक्त काय ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी थोडं प्रत्येकाला दिलेलं आहे. फक्त इथे मेट्रोनीच आहे ना. हां, त्याच्या हे मधला गार्डन आहे ना इथे. नाही नाही, पार्किंग आहे ना तिथे, पार्किंग ते जे हे ग्रास आहे ना तिकडे ओपन पार्किंग आहे, आणि हे जे इकडे आहे ना हे पेड आहे, ते पेड आहेत. म्हणजे ते तुम्हाला हे करून घ्यायला लागेल, पैसे भरून घ्यायला लागेल. असं लास्ट टाइम आलो ना, विचारलं मी. म्हणजे हे क्लोज पार्किंग आहे, तो पेड आहे. पेड आहेत, हे पेड आहेत, आणि ओपनवाले बाजूला जे आहेत ना ग्राउंड ग्रास वगैरे त्याच्यावर ते ओपन पार्किंग आहे. अच्छा अच्छा, तिथे तुम्ही हे करू शकता, गाड्या लावू पेड शकता. पार्किंग आहे ना? हां, ते पैसे देऊन घ्यायला लागेल. आम्हाला पुन्हा ओपन पार्किंग दिलेलं आहे. हां ओपन आहे ना, हां मग बरं आहे. हा ओपन आहे, इकडे पण आहे. ते कॉर्नरला दिलं त्यांनी, कॉर्नर साईडला. हां यार, घेऊन टाका मी तर बोलतोय. कमी रेटमध्ये नाही मिळणार इथे. आता केमिकलचा आहे तो ते होईल फ्युचरमध्ये, कमी होईल थोडा केमिकलचा बस. हां भेटूया. चला. बाकी इथे मित्रांनो बघा बास्केटबॉल कोर्ट पण आहे. सर्वात एक्साइटमेंट हाच आहे माझ्यासाठी. भारी बनवलं आहे इथे, एकदम प्रोफेशनली. हां खाली पण बघा एकदम प्रोफेशनली या लोकांनी मेटोला टाकला आहे खाली बास्केटबॉल कोर्टमध्ये. आणि हा कम्युनिटी हॉल आहे. कम्युनिटी हॉल पण खूप मोठा आहे. कम्युनिटी हॉलला बघा किती ग्लासचे डोर दिलेलं आहे. असं 1 इथे 2 3 आणि 4 ते ग्लासचे डोर आहे. 4 या साईडला आहे आणि 4 दुसऱ्या साईडला पण 4 आहे. हे बघा इथे 4 आहे. नंतर इथे दोन विंडो दिल्या आहे, इथे 2 विंडो दिला आहे. हा पण खूप मोठा हॉल आहे, कम्युनिटी हॉल. हे तुम्ही बघू शकता. आता मला जलेसी फील होत आहे, कारण आम्हाला एवढा फॅसिलिटी नाही दिलं आहे सिडकोने. बाकी बघा वातावरण, बाकी हे सर्व EWSची बिल्डिंग आहे, जसं की तो सांगितला. हे सर्व EWSची बिल्डिंग आहे. आणि इथे पण पार्किंग दिलेलं आहे. ओपन पार्किंग पण आहे इथे, आणि क्लोज पार्किंग पण आहे. ओपन पार्किंग क्लोज पार्किंग दोन्ही आहे इथे. क्लोज पार्किंग बघा असं दिलेलं आहे, हे समोर तुम्ही बघू शकता, असं क्लोज पार्किंग आहे. तर क्लोज पार्किंग पेड आहे. जसं की जे मालक लोकांना इन्फॉर्मेशन दिलं आहे की हा सर्व पेड पार्किंग आहे. जेवढं पण क्लोज पार्किंग आहे ना, हे बघा क्लोज पार्किंग, हे 3 लाईनीत पण बनवलेलं आहे. क्लोज पार्किंग आहे. बाकी मस्त वातावरण आहे. तिकडे पण काय बघूया. आणि तो तिकडे गेट होता, एक मेन गेट तिकडेच होता, त्या साईडला गेट आहे. तर त्या साईडला गेट आहे. मस्त बनवलं आहे मग. आणि हे रोड पण तुम्ही बघू शकता ना, कॉन्क्रीटचा रोड आहे. म्हणजे प्रॉपर ह्या लोकांनी पुन्हा सिमेंटचा बनवलेला आहे. आमच्या इथे डामरचा रोड पण आहे, कॉन्क्रीटचा रोड पण आहे. हे बघा हा मेन गेट होता. बाकी इथे बघा कम्युनिटी हॉल बघा कसा दिसतो इथे, लांबून दाखवतो आहे एकदम. हा मला वाटतं आहे पंपिंग हाऊस आहे. एक पंपिंग हाऊस इथे झाला. आणि आजूबाजूला बघा असा छोटे छोटे गार्डन बनवलेलं आहे. सेक्टर 28 छान बनवलं भाई. आता हे मला माहिती नाही काय आहे, बघतो काही बोर्ड वगैरे लावला असेल तर ठीक आहे, नाही ते या लोकांना विचारतो कोणी असेल तर इथे. बाकी
बाकी ओवरऑल चांगलं आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स, काही प्रॉब्लेम नाही आहे इथे, छान दिलेलं आहे. मी तर बोलतो घेऊन टाका, ज्या लोकांना लागलेलं आहे लॉटरीला घेऊन टाका. कनेक्टिव्हिटी पण चांगलं आहे इथे. मला वाटतं 1.5 किलोमीटरला मेट्रो स्टेशन आहे आणि आता खारघर म्हणजे तळोजा ते खारघरपर्यंत फ्लायओव्हर चालू होणार आहे. ते पण आता 2 किलोमीटरला तो तो फ्लायओव्हर चालू होणार, तो फ्लायओव्हर आहे. तो एक पहिला कनेक्टिव्हिटी मेट्रोचा आहे आणि दुसरा कनेक्टिव्हिटी तुम्हाला NMTचा बस स्टॉप आहे इथे सेक्टर 27ला आसावरी सोसायटी ना, तिकडे बस स्टॉप आहे. तर ते तुम्ही मस्त एकदम जाऊ शकता तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथे कनेक्टिव्हिटीचाच काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे बघा, हे आलो मी मागे आणि हे बघा जनरेटर लावला आहे किर्लोस्करचा. हे मी पूर्ण कंपाऊंडमध्ये फिरतो आहे, लिटरली मी पूर्ण कंपाऊंडमध्ये फिरतो आहे, पूर्ण कंपाऊंडचा दाखवतो आहे. अजूनही तिथे पेंटिंगचं काम चालू आहे. हे पेंटिंगचं काम चालू आहे बघा, मस्त एकदम भारी बनवला. ओवरऑल मस्त बनवला बिल्डिंग. ज्या लोकांना लागला भाई घेऊन टाका, सोडू नका. आणि आतमध्ये पण चांगला बनवला आहे क्वालिटी. आणि हे विंडो पण चांगला दिला आहे बघा, हे आमच्यासारखा विंडो नाही आहे. हा विंडो ना एकदम गॅलरीसारखा बनवला आहे. तर हे थोडा मस्त वाटलं मला, हे डिझाईन थोडा चांगला आहे. जे आम्हाला मिळाला आहे ना तो थोडा आउटडेटेड डिझाईन आहे, त्याच्यामध्ये काही गॅलरी काहीच नाही आहे. ओव्हरऑल पूर्ण एरिया ना कार्पेट एरिया म्हणजे एक युजेबल एरिया आहे ना, पूर्ण वापरला आहे ह्या लोकांनी. जे काय बाकी अजूनही काम चालू आहे. हे पूर्ण कंपाऊंडचा एक ओव्हरव्ह्यू दाखवला मी, पूर्ण कंपाऊंडमध्ये फिरतो आहे. थोडा गार्डनचा एरिया थोडा छोटा आहे मला वाटतं आहे, कारण इथे बिल्डिंग तर खूप मोठं आहे. ते थोडं अजून पाहिजे होता. किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 25 फ्लोअरचा 25 फ्लोअर. बापरे, 25 फ्लोअरचा बिल्डिंग आहे आणि गार्डन छोटा दिला आहे. बाकी तर मला वाटतं आहे ना, तर गार्डन जास्त द्यायला पाहिजे, गार्डन थोडा मोठा द्यायला पाहिजे होता. हा बघा शिडक्याचंच कन्स्ट्रक्शन आहे. हे बघा शिडक्याचं कन्स्ट्रक्शन आहे, शिडक्याचं बघा नेमिंग केलेलं आहे इथे. हे बघा शिडक्याचं कन्स्ट्रक्शन आहे. बाकीचे इथे पण एक पॉवर हाऊस आहे, जनरेटर वगैरे लावलेला आहे मस्त एकदम. हे बघा काम चालू आहे पेंटिंगचा. आणि तिकडे कचरा कंपोज करण्यासाठी फर्नेस वगैरे आहे, तो आमच्या सोसायटीमध्ये पण दिलेला आहे ना. मस्त एकदम मस्त बनवलं आहे बाई, घेऊन टाका. मी तर घेऊन टाका मस्त एकदम. समोर हे प्रायव्हेट बिल्डिंग आहे. मी प्रायव्हेट बिल्डिंगचा एक नोटीस केला आहे, त्यांचा फ्लॅट चांगला असतात पण पार्किंग एरिया वगैरे खूप छोटे छोटे असतात. आणि कम्पेअर टू आपला सिडकोमध्ये पार्किंग एरिया वगैरे चांगला देतात. बघा असं इथे क्लोज पार्किंग आहे. हे बघा क्लोज पार्किंग कसं आहे, हे सगळं क्लोज पार्किंग बनवलेलं आहे. तो क्लोज पार्किंग तर पेड आहे. आता मी मस्त एकदम असा राऊंड फिरून इथं राऊंड फिरून आलो आहे मी इथे. आणि इथे एक व्ह्यू दाखवतो आहे कंपाऊंडचा. बाकी जे सॅम्पल फ्लॅट होता ते सर्वांना सेम असेल मला वाटतं. बाकी काही फ्लॅटमध्ये काही डिफरन्स वगैरे नाही आहे. फ्लॅट म्हणजे कपलसाठी मस्त आहे. एक कपल ओव्हरऑल झाला. कंपाऊंडचा पूर्ण मी राऊंड मारला आहे. आता एक नाईटचा व्ह्यू पण दाखवतो. नाईटचा व्ह्यू पण चालू केला आहे, ह्या लोकांना लाईट वगैरे चालू केलेलं आहे. तर नाईटचा पण एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे ओव्हरऑल कसं आहे. हे बघा इथे असा एंट्रन्स आहे. ठीक आहे, आता जात नाही मी, तुम्हाला बाहेरचा दाखवतो. बस बाहेरचा दाखवतो. बाहेरचा मस्त आहे एकदम. लाईटा वगैरे चालू केलेलं आहे बघा. हे असं हे लाईट लावलं आहे ना. बाकी गार्डनमध्ये भरपूर लोक बसलेले. हे लोक आले फ्लॅट बघायला. गार्डनमध्ये पण चालू केलं लाईट वगैरे. ओव्हरऑल भारी आहे भाई, घेऊन टाका. त्या साईडला आता काहीच नाही राहिलं आहे. त्या साईडला काय बघूया ना, एक दुसरा गेट आहे. हा बघा, हे या साईडला दुसरा गेट दिसतोय तुम्हाला, हे दुसरा गेट आहे. तर त्या साईडला पण गार्डन आहे का बघू जरा. त्या साईडला काय दिलं आहे
तिकडचा दाखवला ना, तिकडचा मागचा गार्डन दाखवला तुम्हाला. इकडे काय दाखवतो. इकडे बाकी इथे काहीच नाही ना. इथे सर्व बॉर्डर आहे, क्लोज केलेलं आहे आणि गेट लावलं बघा. हे गेट आहे. अरे वा, इथे पण काहीतरी बनवलं आहे. बास्केटबॉल कोर्ट इथे पण आहे. इथे पण बास्केटबॉल कोर्ट आहे का? अच्छा, इथे मला वाटतं ना बॅडमिंटनसाठी बनवलं आहे. बॅडमिंटन कोर्ट आहे ना. तर बॅडमिंटन कोर्ट पण आहे बघा इथे. भारी बनवलं भाई, घेऊन टाका. मी ते बोलतो आहे, हे सगळं आम्हाला नाही दिलं आहे. हे बॅडमिंटन कोर्ट पण आहे इथे. मस्त हे लावलेलं आहे बसण्यासाठी. चेअरसारखा बनवलं आहे इथे. हे बघा बॅडमिंटन कोर्ट मस्त दिला भाई. बनवून टाका, घेऊन टाका मी तर बोलतो आहे. ओव्हरऑल मित्रांनो मस्त बनवलं आहे सोसायटी. मला वाटतं घ्यायला पाहिजे. हे एवढं फॅसिलिटी आम्हाला नाही दिलं आहे, आम्हाला पण द्यायला पाहिजे होतं. आणि शॉपचा एरिया पण तुम्ही बघू शकता. हा शॉपचा एरिया आहे. त्या साईडला शॉप म्हणजे ज्या लोकांनी शॉपमध्ये बुकिंग केलं असेल ना ते पण बघू शकता. शॉपचा एरिया असा राहील आतमध्ये. हे शॉपचा एरिया आहे. ओव्हरऑल गार्डन एकच आहे. ओव्हरऑल गार्डन एकच होता. ठीक आहे ना. गार्डन अजून एक पाहिजे होतं. बाकी रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. गार्डनवर लाईट वगैरे चालू केलेलं आहे. मस्त एकदम प्रीमियम वाटतो. एकदम लाईटा वगैरे मस्त लावलं आहे बघा. हे बघा सीटच्या खालीच लाईट लावलं आहे. तर नाईटमध्ये अजून चांगला दिसेल. म्हणजे 5 स्टार हॉटेलसारखा भारी एकदम. हे बघा क्लाइम्बिंगसाठी बनवलं आहे. लहान मुलांसाठी बनवलं आहे क्लाइम्ब करण्यासाठी. मस्त ना एकदम. त्या साईडला पण बघा रोप क्लाइम्बिंग आहे. हो. ओव्हरऑल तर एस्थेटिकली चांगला बनवला आहे. ओव्हरऑल चांगला बिल्डिंग आहे. ज्या लोकांना इथे लॉटरी लागला आहे ना खरंच घेऊन टाका, सोडू नका. चांगला फॅसिलिटी दिला आहे. आमच्यापेक्षा चांगला दिला आहे. जर आम्हाला एवढा फॅसिलिटी दिलं असतं ना ते पण आम्हाला परवडलं असतं. आमचा एवढा पैसे गेले ना आमच्या फ्लॅटमध्ये, तर तरी पण आम्हाला काहीच नाही आहे तिकडे. नॉर्मल फक्त फ्लॅट वगैरे बनवून दिलं आहे. असं वाटतं की काय होतं बोलू. ठीक आहे चालेल. बाकी त्या गार्डनिंगवर चांगला केला आहे भाई. गार्डनिंगचं टेन्शन नाही आहे. भारी केलेलं आहे. मित्रांनो हा होता सेक्टर 28. थोडंसं सेक्टर 28 भरपूर लोकांनी बोललेलं आम्हाला व्हिडिओ दाखवा, आम्हाला इकडचा व्ह्यू दाखवा. आता बघा मस्त एकदम. ओव्हरऑल अजून काहीच नाही इथे. हे ॲक्च्युली LIG पण द्यायला पाहिजे होतं इथे. LIGचं काहीच नाही दिलं इथे बिल्डिंगमध्ये आहे ना. तर आता जस्ट विचारलं मी. तो ॲक्च्युली पॉवर हाऊस आहे. आणि हा तुम्हाला दिसत असेल ना हा पाण्याची टाकी आहे. बाकी ओव्हरऑल हा मेन एंट्रन्स होता. हा मेन एंट्रन्स आहे. त्या साईडचा फक्त एक फ्लॅट चालू होता तो मी दाखवला. अच्छा आता बाहेर पडूया आपण. बाकी 2 गार्ड बसले इथे गेटवरती. गेट पण बंद केला आता, टायमिंग संपली आहे. 11 बिल्डिंग है आपका. आणि मित्रांनो हा सिक्युरिटी गार्ड बसला आहे आपला. कितना बिल्डिंग है दोस्त? 11 है. 11 बिल्डिंग है. हाँ 11 बिल्डिंग. उधर से चालू होता है आपका 1 2 3 उधर से आएगा. अभी सब तैयार हो गया बिल्डिंग सब? हाँ सब तैयार हो गया है. पेंटिंग अंदर का काम पूरा हो गया? हाँ अंदर काम पूरा हो गया है. 2-3 महीने बाद आपको मिल जाएगा रूम. जो आपका है रूम हाँ. 2-3 महीने में मिल जाएगा. ओके पक्का? पक्का 2-3 महीने में आपका मिल जाएगा. मिल जाएगा. हाँ 3 महीने में. तो मित्रांनो ऑलमोस्ट बोलता फ्लॅट रेडी झाला आहे. आता ॲक्च्युअल स्टेटस काय मला माहिती नाही. मी सॅम्पल फ्लॅट दाखवला आहे. ठीक आहे. हा गेट तर बंद करून टाकला ह्या लोकांनी. तर हा गेट ह्या लोकांनी बंद केला. तो गेटवरनं जावं लागला आता. तर परत बघून घ्या तुम्ही एकदा. परत एक व्ह्यू दाखवतो आणि पडूया बाहेर. ओव्हरऑल मस्त होतं भाई. आणि हे बघा नाईटचा व्ह्यू आहे. चला नाईटचा व्ह्यू पण तुम्ही एन्जॉय करा. मला तर आता फिरून जावं लागेल तिकडे.
मोठा मेरीगो राऊंड झाला माझ्यासाठी. बघा लाईट वगैरे लावलेला आहे. लाईट पण एकदम स्टँडर्ड आहे, एकदम प्रीमियम लाईट आहे, मस्त डिझाईनमध्ये. असं वाटतं प्रायव्हेट सोसायटी एकदम. ठीक आहे, प्रायव्हेट सोसायटीज आहे, पण असं वाटतं की प्रायव्हेट बिल्डरने बनवलं आहे. मला हे मस्त वाटलं. इथे कम्युनिटी हॉल दिला आहे ना, ते थोडा चांगला वाटला. तर कम्युनिटी हॉलमध्ये तुम्ही काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही इथे करू शकता, सेलिब्रेट करू शकता, बड्डे पार्टी करू शकता, मीटिंग वगैरे चांगला करू शकता इथे. अजून काय पाहिजे. हे तर मस्त बनवलं आहे. गार्डन एकच बनवलं आहे हे पूर्ण बिल्डिंगसाठी. टोटल किती बिल्डिंग, 11 बिल्डिंग असेल ना, 11 बिल्डिंग बनवत होता तो वॉचमॅन. बरोबर, तर चांगलं आहे बिल्डिंग, काय प्रॉब्लेम नाही आहे. ते घेऊन टाका, मस्त एकदम एक नंबर बिल्डिंग बनवलं आहे. गेट वगैरे पण मस्त आहे, एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये. बघा रात्रीचा बघा कसं आहे, रात्रीचा बघा. तुम्हाला बाहेरचा ना हे पण दाखवतो जरा, कनेक्टिव्हिटी कसं आहे. हे रात्रीचा व्यू असा असेल, एक रात्रीचा व्यू पण तुम्हाला दाखवतो का कसं आहे. बघा या साईडला दोन्ही बाजूला असं छोटेसे गार्डन टाईपमध्ये बनवलं आहे आणि हे रात्रीचा व्यू आहे. लाईट वगैरे मस्त चालू केलं आहे. मी ओवरऑल रेटिंग ना 4 देणार आउट ऑफ 5, 4.5 देणार आउट ऑफ 5. बाकी तर मस्त आहे, एक नंबर आहे. आता हा गेट आहे एक्झिट गेट, तो गेटवरून बाहेर पडावा लागेल मला. मेन इथे दोन पॉईंट चांगला आहे इथे. एक तर बास्केटबॉल कोर्ट दिला आहे इथे आणि एक बॅडमिंटन कोर्ट दिला आहे, ते एक मस्त झालं आहे. बाकी ओवरऑल इथे क्रिकेट वगैरे खेळू शकता. मोठा तर आहे जागा इथे क्रिकेट खेळण्यासाठी. आणि हा एक्झिट गेट आहे, हे बघा एक्झिट गेट. हा एक्झिट गेट झाला आणि तो तिकडे होता तो इन गेट आहे. ठीक आहे ना. बाकी वॉचमॅन कॅबिन इथे बनवलं आहे, इथे एक वॉचमॅन कॅबिन बनवलं आहे. ओवरऑल मस्त होता. आणि समोर शिरकेची फॅक्टरी, ते कास्टिंग टेक्नॉलॉजी आहे ना, कास्टिंगचं काम इथेच करतात. बाकी तिकडे काम चालू आहे. सेक्टर 29 आहे, सेक्टर 29. आणि रोडचं काम पण अजूनही चालू आहे, रोडचं काम नाही झालं आहे. बाकी रोडचा स्टेटस तुम्ही बघू शकता. ओव्हरऑल मस्त बनवलं आहे बिल्डिंग. आणि हां, शॉपसाठी बघा इथे शॉपसाठी जाण्यासाठी रास्ता इथे आहे. बघा शॉप इथे, ज्या लोकांनी शॉपमध्ये बुकिंग केलं असेल ते शॉप पण बघू शकता इथे बाहेर. ओव्हरऑल हे बाहेरचा व्ह्यू आहे. रोडचं काम तर पूर्ण बाकी आहे भाई, रोडचं काम काहीच नाही झालं आहे. आणि तो समोर आसावरी सोसायटी, सेक्टर 27. ठीक आहे ना. बाकी इकडचा कनेक्टिव्हिटी आणि काय काय शॉप वगैरे चालू आहे ना रात्रीचा, ते पण तुम्हाला दाखवते येते. तुम्हाला थोडा आयडिया येईल इथे काय काय अवेलेबल आहे. तर बरं झालं, भरपूर लोकांना हे पण पाहायचं होता की रात्रीचा व्ह्यू कसा आहे, ते मार्केटचा व्ह्यू कसा आहे, तर भरपूर लोकांना बघायचं होतं. शॉपचं तुम्ही बघू शकता, असं लाईनीत बनवलेला शॉप. तुम्हाला मी इथे काय काय कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे आणि मार्केटचा सर्व दाखवतो. तो हा इकडचा इन गेट होता, तो तिकडचा इन गेट आहे ना, तो इन गेट होता तिकडचा. और तिकडे एक बोर्ड पण आहे ना, सेक्टर 28चा बोर्ड. चला निघूया इथून. बाकी तुम्हाला कनेक्टिव्हिटी काय आहे आणि मार्केटच्या एरिया काय आहे ते इकडचं सगळं दाखवतो मी. ठीक आहे.